माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला छोट्या छोट्या तुकड्यांपासून सुंदर अशी हँडपर्स कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. 3 कप्प्यांची ही हँडपर्स आहे. खूप सुंदर अशी दिसते. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता हँडपर्स बनवण्यासाठी मी हा कापडाचा एक तुकडा घेतला आहे. ब्लाऊज पीसचा काठपदर आहे हा. तो घेतला आहे 18 इंच बाय 7 इंच. त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूला अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतला आहे. ठीक आहे. आता हे जे 7 इंच आहे ना, तिथून आहे ना 1.5 इंचावर मार्किंग करून करायचं आपल्याला. तुम्ही वाटल्यास पट्टीने ते सरळ रेष मारून घेऊ शकता. आणि ते हे कापून घ्यायचं आहे. आणि चेन लावायची आहे इथे. असेच ह्या बाजूला पण 1.5 इंच मार्किंग करून चेन लावायची आहे. आणि खालच्या बाजूला 7 बाय 8 इंचाचं एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे आणि इकडनं असं दुमडून चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे. इकडे हा एक कप्पा तयार करायचा आणि सेम असंच ह्या बाजूला पण एक कप्पा पण तयार करणार आहोत. इथून पण 1.5 इंच खालती मार्किंग करायचं आहे. आणि इकडे पण चेन लावून घ्यायची आहे. ठीक आहे. चला तर मग आपण चेन लावून घेऊया. त्या दोन्ही बाजूला ही चेन लावून झालेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला अस्तर पण मी लावून घेतलेलं आहे. हे आपले 2 बाहेरचे कप्पे तयार होतील. आता 2 पट्ट्या घेतल्यात मी. आता त्या पट्ट्याचं माप सांगते तुम्हाला. 18 इंच बाय 3 इंच. 18 बाय 3 इंचाच्या ह्या 2 पट्ट्या घेतल्या. त्याच्या आतमध्ये पण मी कॅनव्हास लावून खालच्या बाजूला अस्तरने चारी बाजूने शिवून घेतले आहे. बघा ह्या 2 पट्ट्या आहेत. आता त्या काय करणार आहे मी, इकडे इथे एक पट्टी शिवणार आहे इकडे आणि ह्या बाजूला एक पट्टी शिवून घेणार आहे. ठीक आहे. अशी शिवून घ्यायची आहे. चला तर मग आपण पट्टी शिवून घेऊया. पट्ट्या लावून झाल्यात. आता ही पाठीमागची बाजू बघू शकता तुम्ही. आणि वरनं मी अशी दाब शिलाई पण ह्याला मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला ह्याला बंद लावायचे आहेत. हे असे 2 बंद मी बनवून घेतले. त्याचं माप सांगते मी तुम्हाला. 20 इंच बाय 1 इंचाचे 2 बंद घेतले. आता हे 2 बंद काय करायचे, तर ही जी पट्टी शिवली आहे ना, त्या पट्टीचे इथे हाय 2 बंद हे असे इकडे एक आणि इकडे असं हे शिवून घ्यायचं आहे. अशी हे इथे शिवून घ्यायचं आहे. ही जी पट्टी शिवली ना आपण, त्या पट्टीच्या अलीकडे हे दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला असे हे बंद लावायचे. बंद लावून झालं की आपण आता ही चेन आहे, ही चेन अशी उलगडायची आणि ती ह्या बाजूला अशी इथे ह्या बंदावर ठेवून शिवून घ्यायची. आणि मग उलट्या बाजूने उलट बाजू करून वरनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे. चेन माझी लावून झालेली आहे दोन्ही बाजूला. आता आपण आहे ना, बघा ही चेन माझी लावून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालूया. आता रनर घालून झाले. आता आपण ह्याला आहे ना उलट करून घेऊया. म्हणजे आपल्याला कडेच्या बाजूशी शिवायचं आहे. आता हे उलट झालं. आता इथे काय करायचं, एक्स्ट्राची जी चेन आहे ना ती कापून टाकायची आणि ह्या 2 बाजू आपण शिवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या 2 बाजू शिवून झाल्या की त्याला पहिलं पायपिंग करून घ्यायची. आणि पायपिंग करून झालं की इकडं 2 बाय 2चं आपण चौकोन कापून घेणार आहोत. ठीक आहे. आता हे 2 बाय 2चं कापून झालं. हे पण त्रिकोण करून शिवून घ्यायचे आहे. अशी इथे ह्या बाजूला पण
आणि 2 बाय 2चा आपण कापून घेणार आहोत. ठीक आहे. हे तुम्ही असंच ठेवून त्याचं माप घेऊन कापून घेऊ शकता. चला तर मग आता आपण कडेने पर्स शिवून घेऊ आणि ह्याला पण पायपिंग करून घ्यायची आहे. इकडे पण पायपिंग करायची आहे. प्रकारे हे माझं शिवून झाले आणि पायपिंग पण करून झालेली आहे. चला तर मग आपण हे पर्स सरळ करूया. अशा पद्धतीने ही पर्स तयार झाली आहे. बघा इथे हा एक कप्पा आहे, एक हा दुसरा आणि हा आपला मेन कप्पा. खूप सुंदर अशी ही पर्स दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. कशी वाटली पर्स? मग आवडली ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.